आजचा आपला पहिला प्रश्न आहे 26 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित चौथ्या भारत पर्व या कार्यक्रमाचे आयोजन खालीलपैकी कोठे करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. दिल्ली येथील लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तूमध्ये या चौथ्या भारत पर्व कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच 26 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान करण्यात आलेला आहे. हा जो भारत पर्व कार्यक्रम आहे तो केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येतो. 2016 या वर्षीपासून दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि यावर्षीचा हा चौथा आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालय केंद्र सरकारच्या इतर मंत्रालयाच्या व भारतातील इतर राज्य सरकारांच्या मदतीनं हा कार्यक्रम आयोजित करतं भारत पर्व. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश जो आहे तो भारतातील विविध राज्ये व त्या राज्यातील संस्कृती, कला, आहार, वेशभूषा यांची माहिती देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. आणि हा चौथा भारत पर्व कार्यक्रम नुकताच दिल्ली येथील लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तूमध्ये सुरू करण्यात आलेला आहे किंवा आयोजित करण्यात आलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक स्थिती आणि अनुमान 2019 या अहवालानुसार सन 2019-20 मध्ये भारताचा आर्थिक वाढीचा दर किती राहणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7.6%. संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. त्या अहवालाचं नाव आहे जागतिक आर्थिक स्थिती आणि अनुमान 2019 आणि या अहवालामध्ये भारताचा सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये वाढीचा दर किंवा आर्थिक वाढीचा दर जो आहे तो 7.6% राहणार असल्याचा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7.6%. पुढचा प्रश्न जागतिक स्टील संघटनेतर्फे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार स्टील उत्पादन देशांच्या क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. जागतिक स्टील संघटनेनं नुकतीच एक लिस्ट प्रसिद्ध केली आहे किंवा एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. त्या अहवालामध्ये भारताचा स्टील उत्पादक देशांच्या क्रमवारीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर येतो चीन आणि भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, ही जागतिक स्टील संघटना काय? तर जागतिक स्टील संघटना ही जगातील महत्त्वाच्या स्टील उत्पादक देशांची व कंपन्यांची एक प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. आणि ही संघटना जी आहे तिची स्थापना 10 जुलै 1967 या दिवशी झालेली आहे. 10 जुलै 1967 या दिवशी ही जागतिक स्टील संघटना जी होती तिचं नाव इंटरनॅशनल आयर्न अँड स्टील इन्स्टिट्यूट असं होतं. त्यानंतर 6 ऑक्टोबर 2008 रोजी तिचं नाव बदलून जागतिक स्टील संघटना किंवा वर्ल्ड स्टील ऑर्गनायझेशन असं ठेवण्यात आलं. या जागतिक स्टील संघटनेचं मुख्यालय जे आहे ते ब्रुसेल्स जे आहे बेल्जियममधल्या ब्रुसेल्स इथं या जागतिक स्टील संघटनेचं मुख्यालय आहे. आणि या जागतिक स्टील संघटनेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये भारताचा स्टील उत्पादक देशांच्या क्रमवारीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांना जोडणारी एक विशेष ट्रेन सुरू करण्याची घोषणा नुकतीच भारतीय रेल्वेने केली आहे. त्या ट्रेनचे नाव काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समानता एक्सप्रेस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 128व्या जयंतीचं औचित्य साधून भारतीय रेल्वेनं एक विशेष ट्रेन सुरू केली आहे. त्या ट्रेनचं नाव आहे समानता एक्सप्रेस. ही ट्रेन जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण अशा तीर्थक्षेत्रांना जोडण्याचं काम करणार आहे किंवा तीर्थक्षेत्राचा प्रवास करणार आहे. ही ट्रेन 14 फेब्रुवारी या दिवशी सुरू होणार आहे. ही नागपूरहून सुटेल 14 फेब्रुवारीला. त्यानंतर नागपूरवरून मुंबई, इंदोर, गया, वाराणसी, नौतनवा, गोरखपूर, नागपूर आणि परत मुंबई असा ही ट्रेन प्रवास करणार आहे. एकूण 11 दिवसांचा प्रवास असणार आहे आणि या ट्रेनचं नाव आहे समानता एक्सप्रेस. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस नुकताच जागतिक शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 जानेवारी. 24 जानेवारी 2019 हा दिवस नुकताच संयुक्त शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. जागतिक शांततेमधील शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने तसेच शिक्षणाच्या मदतीने 2030 या वर्षापर्यंत जगाचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या उद्देशाने हा दिवस म्हणजे 24 जानेवारी 2019 हा दिवस पहिल्यांदाच जागतिक शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 जानेवारी.
इथे जागतिक शिक्षण दिनाचा उल्लेख आलेला आहे. आपण शिक्षणाशी किंवा एज्युकेशनशी संबंधित इतरही महत्त्वाचे जागतिक व राष्ट्रीय दिन पाहूयात. अगोदर आपण जागतिक दिन पाहूयात. जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यानंतर जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबर, जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर, जागतिक विद्यार्थी दिन 15 ऑक्टोबर आणि जागतिक संगणक साक्षरता दिन हा 2 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. हे झाले जागतिक. इकडे आहे दुसऱ्या साईडला राष्ट्रीय भूगोल दिन 15 जानेवारी, राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी, शिक्षक हक्क दिन 11 एप्रिल, राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबर आणि राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर व राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे जागतिक शिक्षण दिन तो 24 जानेवारी. आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, ICCने 2018च्या विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली आहे. सदर पुरस्कारांमध्ये 2018चा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर बऱ्याच जणांनी बरोबर दिलं आहे. काही जणांनी विराट कोहली असं म्हटलेलं आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऋषभ पंत. ऋषभ पंत हा भारतीय विकेटकीपर आहे, भारतीय क्रिकेट टीममधला एक विकेटकीपर आहे. याला नुकताच ICCने 2018चा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर म्हणजेच मराठीमध्ये 2018चा उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार दिलेला आहे. विराट कोहलीला पण या 2018च्या ICCच्या पुरस्कारामध्ये काही पुरस्कार मिळालेले आहेत. ते पुरस्कार आहेत, विराट कोहलीला प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तसेच वन डे प्लेयर ऑफ द इयर आणि टेस्ट प्लेयर ऑफ द इयर हे तिन्ही पुरस्कार विराट कोहली याला मिळालेले आहेत. पण आपला हा जो मूळ प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये विचारलेलं इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा मिळालेला आहे ऋषभ पंत याला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऋषभ पंत. आता आजच्या व्हिडिओमधला प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, देना बँक व विजया बँकेचे बँक ऑफ बरोदा सोबत विलिनीकरण झाल्यानंतर बँक ऑफ बरोदा ही भारतातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरणार आहे? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.